आता या व्हिडिओमध्ये आपण आलेखाच्या पद्धतीने आलेखाच्या पद्धतीने एक समीकरण सोडवायचे। एक सामायिक समीकरण सोडवणे। पहा, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण आलेखाच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवत आहोत। ते पहा कसं सोडवायचं आलेखाच्या पद्धतीने। ते फक्त आपल्याला समीकरण देणार आणि आलेख आपण काढायचा आहे, त्यावरून आपण त्याचा उकल संच उत्तर काढायचे आहे। फक्त ते आपलं म्हणणार आलेखाने सोडवा किंवा आलेखाचा वापर करून सोडवा। समीकरण ते आपल्याला असे देणार 2x वजा y बरोबर असे देणार। पहा 2x वजा y बरोबर 8 आणि 4x अधिक 3y बरोबर 6 असं आपल्याला दोन समीकरणे। हे समीकरण कोणते पण असू शकतात, कशा पद्धतीने देतात। 2x वजा y बरोबर 8 आणि 4x अधिक 3y बरोबर 6 तर आपल्याला हे समीकरण सोडवायचे आता। तर काय करायचं पहा, अशा पद्धतीची त्यांनी कोणतीही समीकरणे दिली तर पहिल्यांदा काय करायचं, ह्या ज्या समीकरण आहेत या समीकरणाचे समाधान होणारे दोन अशा सारणी बनवायच्या। त्या पहा कशा, इकडे असं करायचं, येथे लिहायचं x y, इथे लिहायचं x y, असे तीन भाग पाडायचे पुढे आणि हे याच्यावर नाव लिहायचं 2x वजा y बरोबर 8। दुसरं ही सारणी, हिच्यासाठी काय सारणी बनवायची, ह्या समीकरणाला एक आणि या समीकरणाला एक असं करायचं, x y x y असे तीन भाग पाडायचे। आणि आता काय करायचं आहे ते नीट पाहता काळजीपूर्वक। 2x वजा y बरोबर 8 अगोदर या समीकरणाची एक सारणी बनवायची, नंतर या समीकरणाची एक सारणी बनवायची। ते कशी बनवायची पाहता इकडे। समीकरण लिहायचं 2x वजा y बरोबर 8। आता काय करायचं माहिती का, सुरुवातीला x ची किंमत 1 घेऊन पाहिजे। किती याची 1, x ची किंमत 1 घ्यायची म्हणजे x ची जागी किंमत कंसामध्ये 1 भरायची। 2 x ची किंमत 1 आली वजा y बरोबर 8। पहा काय करायचं, x ची किंमत आपण 1 घेऊन पाहिजे। 2 x ची किंमत 1 आली, x ची किंमत काय आली 1 ती घेतली, बे के बे 2 वजा y म्हणजे 8 आले। आता पहा नीट, हा y येथे वजा आहे तो खाली आपण वजा चिन्ह सहित मांडायचा, नुसता y मांडायचा नाही। हा वजा y खाली चिन्ह सहित मांडायचा। पहा असं हे समीकरण लिहायचं, x ची किंमत घेतली, बे के बे आले, y च्या खाली ते y आहे तसा मांडायचा, 2 अधिक आहे ना तिकडे वजा करायचा, म्हणजे ते आले 8 वजा 2, 2 अधिक आहे ना तिकडे वजा होणार, म्हणून वजा y म्हणजे किती आले 6 आले। वजा y आहे तसा मांडायचा, 8 तून 2 गेले, 8 ला चिन्हच नाव म्हणजे कोणते अधिक अधिक अधिक, हे अधिक अधिक 8 आहे वजा 2 आहे, चिन्ह मोठ्याचे अधिक 6 आले। वजा y म्हणजे 6 आहे, आपलं वजा y नकोय, आपलं y पाहिजे। वजा y चे आपण अधिक y केले म्हणजे y चे चिन्ह बदली केले, वजाचे अधिक केले ना त्या बदल्यामध्ये इकडचं पण चिन्ह बदली करायचं, वजा 6 मांडायचे। वजा y चा अधिक y अधिक 6 चे वजा 6, y ची किंमत वजा 6 आली।
जेव्हा x ची किंमत 1 असेल, जेव्हा x ची किंमत 1 असेल तेव्हा y ची किंमत येते -6. मग इथे द्यायचं x ची किंमत 1 तेव्हा y ची किंमत -6. जेव्हा x ची किंमत 1 आपण घेतली आणि समीकरण सोडवलं, पहा कसं बे के बे 2 अधिक आहे, तिकडे वजा केला y म्हणजे 6 आले, y म्हणजे 6, y ची किंमत आली -6 आली. एक बिंदू सापडला तो म्हणजे आला 1 आणि -6 आला. असा एक बिंदू आपल्याला सापडला. आता दुसरा बिंदू काढायचा, दुसरा आता परत समीकरण लिहायचं 2x - y बरोबर 8. आता x ची किंमत 2 घ्यायची. किती घ्यायची? 2. पहा 2 कंसात 2 y बरोबर 8. बेदुने 4. 4 - y बरोबर 8. म्हणून y ची किंमत आली 8 - 4. 4 अधिक आहे ना, 4 अधिक आहे, तिकडे वजा केला y बरोबर 8 - 4. म्हणून y ची किंमत आली 4. चिन्ह मोठ्याचं 8 ला चिन्ह नामे अधिक आहे, y म्हणजे अधिक 4 आले. चिन्ह बदलू आपण आता, वजाचे अधिक केले, अधिकचे वजा करायचे, वजाचे अधिक, अधिकचे वजा. y ची किंमत आली -4. याचा अर्थ काय आला? x ची किंमत 2 असेल तेव्हा y ची किंमत येते -4. हे आले 2 आणि -4 आलं, असं आलं. म्हणजे x ची किंमत 2 तेव्हा y ची किंमत काय आली? -4 आली. आता काय करायचं आपण? x ची किंमत परत समीकरण लिहायचं 2x - y बरोबर 8. आता आपण x ची किंमत 3 घेऊ. किती घेऊ? 3. x ची किंमत 3 घेतली, 2 कंसात 3 y बरोबर 8. म्हणून 3 दुने 6 y बरोबर 8. म्हणून y बरोबर 8 - 6. y बरोबर 8 अधिक 6 आहे ना, तर वजा केला, y ची किंमत आली 2 म्हणजे अधिक 2. म्हणून y ची किंमत आली -2. वजाचा अधिक केला, अधिकचा वजा केला, y ची किंमत आली -2 आली. x ची किंमत होती 3, x ची किंमत 3 तेव्हा y ची किंमत -2 आली. 3 आणि -2 आले. हे आपल्याला 3 बिंदू सापडले. आता सेम टू सेम ह्याचे बिंदू शोधायचे. या समीकरणाचे सेम असं करायचं. पहा 4x अधिक 3y बरोबर 6. म्हणून पाहिजे आधी नेहमीप्रमाणे x ची किंमत 1 घ्यायची. किती घ्यायची? 1. पहा 4 कंसात 1 अधिक 3y बरोबर 6. म्हणून 4 एक्के 4. 4 अधिक 3y बरोबर 6. म्हणून आता 4 अधिक आहे ना, तिकडे वजा होणार. 3y बरोबर 6 वजा 4. म्हणून 3y 7 4 गेले 2. म्हणून y बरोबर 2/3. गुणिलेचा भागिले केला. आता 2/3 हा अपूर्णांक आला. आपल्याला आलेख काढताना शक्यतो अपूर्णांक घ्यायचा नाही, त्यामुळे हा बिंदू आपण कॅन्सल करायचा. एक बिंदू हा घ्यायचा नाही, सोडून द्यायचा. मग हे आपल्या मनावर आलं कोणते बिंदू घ्यायचे, कोणते ठेवायचे. अपूर्णांकाला सोडून द्यायचा. लगेच x ची किंमत आपण 2 घ्यायची. आपण कोणत्या पण बिंदू घेऊ शकतो. आता आपण x ची किंमत 2 घेऊ, अधिक 3y बरोबर 6. पहा आता आपण काय केलं? x ची किंमत 2 घेतली. पहा 4 दुने 8. 8 अधिक 3y बरोबर 6. म्हणून आता 8 अधिक आहे, तिकडे वजा होणार, म्हणजे अधिक 3y बरोबर 6 वजा 8. म्हणून अधिक 3y बरोबर -2. y ची किंमत आली -2/3. मग अशी 2/3 आली, आता -2/3 आली. परत अपूर्णांक आला, किंमत सोडून द्यायची. आता 3 घ्यायची. किती घ्यायची? 3. आता आपण x ची किंमत 3 घेऊ. 4 कंसात 3 अधिक 3y बरोबर 6. पहा x ची किंमत आपण 3 घेतली. आता 3 चौक 12. 12 अधिक 3y बरोबर 6. म्हणून 3y बरोबर 6 वजा 12. पाने हा 6 अधिक आहे,
हा 12 अधिक आहे ना, तो तिकडे वजा केला. उत्तर काय आलं 3y बरोबर. येथे अधिक अधिक असल्यामुळे येथे चिन्ह नाही मांडलं तर काय बिघडत नाही, पण येथे वजा असेल ना तर मात्र ते वजा मांडायचं. वजा 6 आले म्हणून y ची किंमत आली वजा 6/3. म्हणून 3 2 6 वजा 2 सापडला. एक बिंदू सापडला. कोणता सापडला? x ची किंमत 3 y ची किंमत वजा 2 आली. x ची किंमत 3 y ची किंमत वजा 2. 3 वजा 2 आले. परत आता 4 घ्यायचे. किती घ्यायचे? 4. पहा 4 कंसात 4 अधिक 3y बरोबर 6. 4 चोक 16. 16 अधिक 3y बरोबर 6. म्हणून 16 अधिक आहे तिकडे वजा होणार. कसं होणार? अधिक 3y बरोबर 6 वजा 16. म्हणून अधिक 3y बरोबर वजा 10. y ची किंमत आली वजा 10/3 अधिक 3. भाग काय बसत नाही, त्यामुळे 4 x ची किंमत 4 घ्यायची नाही, ती किंमत सोडून द्यायची. आता 5 घ्यायची. म्हणून पहा किती घ्यायची? 5. म्हणून 4 कंसात 5 अधिक 3y बरोबर 6. 4 पंचे 20. 20 अधिक 3y बरोबर 6. म्हणून 3y बरोबर 6 वजा 20. म्हणून 3y म्हणजे वजा 14. y ची किंमत काय? वजा 14/3. आता भाग काय बसत नाही, त्यामुळं 5 पण सोडून द्यायचे. आता 6 घ्यायचे. असं पुढे पुढे जायचं. जेव्हा आपल्याला पूर्ण उत्तर येईल ना तेव्हा ते घ्यायचं. म्हणून 4 कंसात 6 अधिक 3y बरोबर 6. 6 चोक 24. 24 अधिक 3y बरोबर 6. म्हणून अधिक 3y बरोबर 6 वजा 24. 6ला चिन्हच ना म्हणजे अधिक आहे. 6ला चिन्हच नाही ना, अधिक आहे. अधिक 3y बरोबर 24 मधून 6 गेले. 24 मधून 6 गेले 18 आले. चिन्ह मोठायचे वजा 18. म्हणून y ची किंमत आली वजा 18/3 अधिक 3. म्हणून 3 × 18. y ची किंमत आली वजा 6 आली. म्हणजे x ची किंमत होती 6. x ची किंमत 6. तेव्हा y ची किंमत काय आली? वजा 6 आली. 6 वजा 6. 6 वजा 6. पुढे आता आपण जर 7 8 किमती घेतल्या तर कदाचित काय होणार आहे? ही संख्या बरीचशी मोठी होईल. त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का? आता लहान किमती घ्यायच्या. शून्य घेऊन पाहिजे. आता 3y बरोबर 6. 4 शून्य शून्यच. 4 ला शून्य निघून उत्तर काय आलं? शून्य आलं. 4 शून्य शून्यच अधिक 3y बरोबर 6. म्हणून शून्य अधिक असला काय नसला काय सोडून द्यायचा. 3y ची किंमत काय? फक्त 6 आली. y ची किंमत काय आली? 6/3. म्हणून y ची किंमत काय आली? 2 आली. ज्यावेळेस x ची किंमत 0 होती त्यावेळेस y ची किंमत काय आली? 2. बिंदू सापडला 0 आणि 2. समजा 0 घेऊन सापडलं नसतं तर आपण इथे वजा 1 घेतला असता. किती घेतला असता? वजा 1. सापडलं नसतं तर वजा 1. 4 × 4 वजा 4 झाले असते. तो तिकडे गेला अधिक 4 झाले असते. 6 × 4 10 झाले असतं. भाग बसला नसता. परत वजा 2 घेऊन बघायचा. वजा 2 घेतला. 4 2 8 वजा 8. वजा 8 तिकडे गेल्यावर अधिक होणार. 6 आणि 2 8 होणार. अधिक 8 होणार. भाग काय बसता नसता. वजा 3 घेतला असता. 3 चोक 12 वजा 12. तिकडे गेल्यावर अधिक 12 आला असता. 6 आणि 12 18 आले असते. 18 3 भाग बसला असता. उत्तर आलं असतं. अशा प्रकारे आपण त्या गणितकाराची वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या. अशी बिंदू काढायची. ह्या संख्या आपण कोणत्याही घेऊ शकतो. फक्त बिंदू आले पाहिजेत. हे आपण शून्य का घेतला? याच्या पुढे आपण गेलो असतो तर त्या संख्या कदाचित आलेख कागदावर बसल्या नसत्या. त्यामुळे आता पहा, समजा हा तुमचा काय आलेख कागद आहे. पहा आता मी हे हाताने काढत आहे त्यामुळे ते थोडेसे वाकड तिकडे होणार ते. पहा तर अशा प्रकारे रेषा आपण काढल्या की याला म्हणायचं एक्स ऍक्सिस. एक्स इथं ओ लिहायचं, इथं लिहायचं एक्स डॅश.
इथे y खाल्ल्याचं y डॅश. आपल्यामध्ये ग्राफ पेपर मध्ये ठराविक अंतरावरचे बिंदू असतात. तिथे आपण पण देऊया 1 2 3 4 5 6 जेवढे बसतील ना तेवढे काढायचे. उजवीकडे आधी काढायचे, डावीकडे वजा. वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 येथे काढूया वजा 6. वरती पण 1 2 3 4 5 6 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6. काय करता इथले जसं प्रमाण असल्याचं एक्स ऍक्सिस x o x डॅश काय लिहायचं माहितीये का? 1 सेंटीमीटर बरोबर 1 आणि y o y डॅश ते पण लिहायचं 1 सेंटीमीटर बरोबर 1. म्हणजे x ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर मुळे 1 आणि y च्या पण 1 सेंटीमीटर घेतला आपण. आता पहिला बिंदू काढा बघा 1 वजा 6. x चा 1 पुढे आला इथे आला. नीट बघा x चा 1 इथे आला. y चा वजा 6 पुढे आला इथे आला. तर ह्या दोघांचा मिळून एक बिंदू बनवायचा. तर वजा 6 आणि 1 म्हणजे हे हा बिंदू इथे हा इथे दोघं मिळून कशा होणार? मग हा सरळ इकडे यायचा आणि हा सरळ इकडे यायचा. हा बिंदू पहिला सापडला बघा. हा कोणता बिंदू आला? 1 आणि वजा 6 आला. दुसरा कोणता आहे? 2 वजा 4. x चा 2 y चा वजा 4. तर हा बिंदू साधारणतः येथे आला 2 वजा 4. तिसरा 3 वजा 2. x चा 3 आणि y चा वजा 2. हा बिंदू येथे आला. तर हे 3 बिंदू आहे ना नेहमी एकाच रेषेमध्ये येतात. मग ते 3 बिंदूची पट्टीने तुमची पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीने हे 3 बिंदूचे जोडून टाकायचे. आता हा तर काढल्यामुळे रेषा थोडी वाकडे होणार पण ते पट्टीने बरोबर एका रेषेमध्ये सगळे बिंदू येतात असे एका बिंदूमध्ये काढायचे. आता ह्याला नाव देऊन द्यायचं. हे कोणती रेषा? 2x वजा y बरोबर 8 ही रेषा आली. आता दुसरी रेषा काढायची 3 वजा 2. x चा 3 y चा वजा 2. हा बिंदू इथे आला बघा डबल. इथे डबल बिंदू आला 3 वजा 2. 6 वजा 6. x चा 6 आणि y चा वजा 6. तो बिंदू साधारणतः या ठिकाणी आला. हा एक बिंदू आणि हा झाला बघा 2 झाले बिंदू. ध्यान ठेवा हा डबल झाला आहे. 3 वजा 2 6 वजा 6. तिसरा कोणता आहे? 0 2. 0 2 चा अर्थ बघा काय? 0 2 म्हणजे काय? x नाहीच y चा फक्त 2. y चा फक्त 2. हा बिंदू इथे आला. हे 3 बिंदू बघा एका लाईन मध्ये आले. कोणते कोणते? हे 3 बिंदू असे एका लाईन मध्ये आले. ते जोडायचे आणि पुढे असंच वाढवायचं अजून बरंच वाढवायचं पूर्णपणे. तर नाव द्यायचं ह्या रेषेला. हिचं नाव काय आहे? 4x अधिक 3y बरोबर 6. अशा प्रकार काढायचं. पहा हा टेबल आणि हा टेबल या दोघांचे असे आपण बिंदू काढले. ह्या दोन रेषा ज्या ठिकाणी एकत्र छेदतात तिथे काय असतं? उत्तर असतं 3 आणि वजा 2. मग तिथं आपण लिहायचं काय लिहायचं की 4x अधिक 3y बरोबर 6 2x वजा y बरोबर 8 या दोन रेषांच्या छेदन बिंदूचा निर्देशक 3 वजा 2 आहे. म्हणून उत्तर काय द्यायचं? शेवटचं उत्तर x बरोबर 3 आणि y वजा 2 हे त्याचं उत्तर आलं. पहा फक्त कसं करायचं? दोन टेबल असे बनवायचे. टेबल कसे बनवायचे? एक समीकरण घ्यायचं. x ची किंमत एकदा 1 घ्यायची 2 घ्यायची 3 4 जेवढ्या किमती घ्यायचं येतील तेवढ्या घ्यायच्या आणि अशा y च्या किमती काढायच्या. इथं मग तसं करायचं. येथे y ला सहगुणक नव्हता म्हणून किमती काढताना x च्या किमती कोणत्या घेतल्या तर y ची किंमत लगेच द्यायची. इथे y ला सहगुणक आहे. हा 3 गुणिले ना तिकडे भागिले होणार. भागिले होणार म्हणजे 3 च्या पाड्यामध्ये काय भागिले आकडा येणार नाही. त्यामुळे काय होणार आहे? आपल्या किमती त्या वेगवेगळ्या बदलाव्या लागतात. मग नंतर त्याचा असा आलेख काढायचा. कसं करायचं? पहिला बिंदू 1 वजा 6 म्हणजे x चा 1 y चा वजा 6. x चा 1 y चा वजा 6 दोघांचे एकत्रीकरण हा बिंदू आला.
2 वजा 4 x चा 2 y चा वजा 4 दोघांचे एकत्रीकरण हा बिंदू आला. 3 वजा 2 x चा 3 y चा वजा 2 हा बिंदू आला. या तिघांचं हे एकत्रीकरण आलं. मग अशी रेषा काढायची. दुसऱ्याचं 3 वजा 2 x चा 3 y चा वजा 2 हा डबल बिंदू झाला. तो ध्यान ठेवायला लागतो बरं का. 6 वजा 6 x चा 6 y चा वजा 6 हा आला. हा एक बिंदू हा झाला दुसरा. 0 2 0 2 चा अर्थ काय x नाहीच नुसता y चा 2 नुसता y चा 2 आला. तो इथे बिंदू आला. मग हे तीन बिंदू एकत्र आपण जोडले रेषा काढली. दोन रेषांचा जो छेदनबिंदू असतो ते त्याचं उत्तर असतं. अशा प्रकारे आलेखाच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवतात. आपण असंच आणखी एक उदाहरण पाहूया. अशा प्रकारचं आपण आणखी उदाहरण पाहू. काय इकडे 3x अधिक 2y बरोबर 7 आणि x अधिक 3y बरोबर 0 असे पहा. इकडे हा 0 मुद्दाम घेतलाय की तुम्हाला शून्याची ती भीती कमी व्हावी म्हणून. पहा तिकडे 3x अधिक 2y बरोबर 7 आणि x अधिक 3y बरोबर 0 आहे. अशी दोन समीकरण आहेत आणि आपल्याला हे समीकरण आता सोडवायचे आहेत. काय करायचं नेहमीप्रमाणे आधी याचा एक असा टेबल बनवायचा. पहिल्याचा कोणाचा 3x अधिक 2y बरोबर 7 याचा आपण एक टेबल बनवूया. पहा इकडे x y x y पहिल्यांदा समीकरण लिहून घ्यायचं. 3x अधिक 2y बरोबर 7. x ची किंमत सुरुवातीला 1 घ्यायची. किती घ्यायची 1. 3 कंसात 1 अधिक 2y बरोबर 7 म्हणून 3 एके 3 अधिक 2y बरोबर 7 म्हणून हा 3 अधिक आहे ना तिकडे वजा होणार. मग कसं होईल 2y बरोबर 7 वजा 3 2y बरोबर 7 मधून 3 गेले 4 उरले 4 म्हणून y ची किंमत झाली 4/2 म्हणून y ची किंमत झाली 2. जेव्हा x ची किंमत 1 होते तेव्हा y ची किंमत 2 येते. x ची किंमत 1 y ची किंमत 2 उत्तर आलं 1 आणि 2. एक सापडलं. परत लिहायचं. परत लिहायचं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 7. आता आपण 1 घेतला. आता आपण 2 घेऊन पाहायचा. 2 3 कंसात 2 अधिक 2y बरोबर 7 3 दुने 6 अधिक 2y बरोबर 7. 6 अधिक आहे तिकडे कसा होणार वजा होणार. 2y बरोबर 7 वजा 6 2y बरोबर 7 6 गेले 5 म्हणून y बरोबर 5/2. येथे भाग बसत नाही त्यामुळे 2 आणि 5/2 घ्यायचा नाही. पूर्ण आकडा नाही त्यामुळे आता आपण x ची किंमत 3 घेऊ. किती घेऊ 3 म्हणून 3 कंसात 3 अधिक 2y बरोबर 7 3 त्रिक 9 9 अधिक 2y बरोबर 7 म्हणून 9 अधिक आहे तिकडे एकदा वजा होणार. मग अधिक 2y बरोबर 7 वजा 9 अधिक 2y बरोबर वजा 2 y ची किंमत आली वजा 2/2 अधिक म्हणून y ची किंमत आली वजा 1. म्हणजे x ची किंमत 3 तेव्हा y ची किंमत वजा 1 आली. x ची किंमत 3 y ची किंमत वजा 1 आली. 3 आणि वजा 1 आलं. परत लिहायचं. आता x ची किंमत आपण 4 घेऊ. 3 कंसात 4
अधिक 2y बरोबर 7. 3 चौक 12. 12 अधिक 2y बरोबर 7. म्हणून 2y बरोबर 7 वजा 12. 2y बरोबर वजा 5. वजा 5. वजा 5 का? तर 7 अधिक आहेत 12 वजा आहेत, वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी चिन्ह मोठ्याचं. उत्तर वजा 5/2. 2 गुणिले भागिले केला, भाग काय बसत नाही, त्यामुळे 4 सोडून द्यायचा, 4 नाही घ्यायचा. आता 5 घेऊ. 3 कंसात 5 अधिक 2y बरोबर 7. 3 पाची 15 अधिक 2y बरोबर 7. 15 कसं आहे ते अधिक आहे, तिकडे गेलं काय होणार आहे, वजा होणार आहे. अधिक 2y बरोबर 7 वजा 15. म्हणून अधिक 2y बरोबर 7 अधिक आहे 15 वजा आहे. 15तून 7 गेले 8 उरले, चिन्ह मोठ्याचे वजा 8. म्हणून y बरोबर वजा 8 अधिक 2. गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायचं नाही, म्हणून 2/8 वेगवेगळे चिन्ह. गुणाकार भागाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा मांडायचं. वजा आहे अधिक आहे, त्यामुळे भागाकार केलं उत्तर वजा आलं, वजा 4 आले. y ची किंमत आली वजा 4. x ची किंमत 5 होते, किती 5, तेव्हा y ची किंमत काय आली वजा 4 आली. समीकरण काय बिंदू कोणता आला, 5 आणि वजा 4 आला. हा झाला या समीकरणाचा आलेख. ते आलेखासाठी आपण सारणी बनवली. आता दुसरं समीकरण पहा इकडे. दुसरं समीकरण पहा. xy याचं काय नाव आहे, x अधिक 3y बरोबर 0. पहा काय आहे, x अधिक 3y बरोबर 0. समीकरण लिहायचं बघा, x अधिक 3y बरोबर 0. आज x ची किंमत नेहमीप्रमाणे 1 घ्यायची. किती घ्यायची, 1. पहा 1 अधिक 3y बरोबर 0. म्हणून 1 अधिक आहे का नाही, तिकडे वजा होणार. 3y बरोबर आले 0 वजा 1 म्हणजे वजा 1च. 0 वजा 1 उत्तर वजा 1 आलं. याचं उत्तर काय झालं बघा बरे, y बरोबर वजा 1/3 अपूर्णांक आला, त्या सोडून द्यायचा. त्यामुळे x ची किंमत 1 सोडून द्यायची. आणि x ची किंमत आपण 2 घेऊ. किती घ्यायची, 2. म्हणून 2 अधिक 3y बरोबर 0. 2 अधिक आहे, तिकडे वजा होणार. 3y ची किंमत आली 0 वजा 2 म्हणजे वजा 2च. y ची किंमत आली वजा 2/3. हा पण अपूर्णांक आला, ते पण किंमत काय करायची, सोडून द्यायची. आता x ची किंमत मग 3 घ्यायची. किती घ्यायची, 3. 3 अधिक 3y बरोबर 0. पहा x ची किंमत आपण 3 घेतली. 3 अधिक 3y बरोबर 0. आता हा 3 अधिक आहे ना, तिकडे वजा होणार, म्हणजे असं होणार अधिक 3y बरोबर 0 वजा 3 अधिक 3y बरोबर वजा 3. 0 वजा 3 म्हणजे वजा 3च. 3 गुणिले तिकडे भागिले होणार. y ची किंमत आली वजा 3/3. म्हणून y ची किंमत काय आली वजा 1 आली. 3 1 वजा आली. x ची किंमत 3 तेव्हा y ची किंमत वजा 1. सापडले एक बिंदू. 3 वजा 1. x ची किंमत 3 तेव्हा y ची किंमत वजा 1 आली. आता परत लिहायचं समीकरण. x अधिक 3y बरोबर 0. आता x ची किंमत आपण 3 पर्यंत गेलो, आता 4 घेऊ. 4 अधिक 3y बरोबर 0. आता बघा 4 अधिक आहे, तिकडे वजा होणार. कसं होणार, अधिक 3y बरोबर 0 वजा 4 अधिक 3y बरोबर वजा 4. म्हणून y ची किंमत काय आली वजा 4/3. भाग काय बसत नाही, सोडून द्यायचा. 4 चा घेऊन उपयोग नाही. मग x ची किंमत आपण 5 घ्यायची. किती घ्यायची, 5. 5 अधिक 3y बरोबर 0. म्हणून 5 अधिक आहे, तिकडे वजा केला, किती होणार, 3y बरोबर 0 वजा 5.
3y ची किंमत आली -5 म्हणून y ची किंमत आली -5/3. हा काय बसत नाही तेव्हा 5 पण सोडून द्यायचा. आता 6 घ्यायची. 6 घेतले. 6 अधिक 3y बरोबर 0 म्हणून 3y बरोबर 0 वजा 6. 3y ची किंमत आली -6. y ची किंमत आली -6/3 म्हणून y ची किंमत 3 दुने 6 वजा 2 सापडले बघा. x ची किंमत 6, y ची किंमत आली -2 आली बघा. 6 भरले, 6 आधी तिकडे वजा केले, 0 वजा 6 म्हणजे -6. 0 वजा 6 म्हणजे -6. 3 गुणिले भागिले केला -2 आले. x ची किंमत 6 आली, y ची किंमत -2 आली. 6 आणि -2 या किमती आल्या बघा. 6 आणि -2 आले. आता पुढे जायचं नाही. आता काय करू आपण माघारी फिरू. आता 0 घेऊ. आता x ची किंमत 0 अधिक 3y बरोबर 0. पहा इकडे x ची किंमत आपण 0 घेतली. 0 अधिक 3 बरोबर 0. आता 0 अधिक तिकडे वजा करू आपण. 3y बरोबर 0 वजा 0 म्हणून 3y बरोबर 0 म्हणून y बरोबर 0/3. 0ला कशाने भागलं उत्तर 0च येतं. y किती आला 0 आला. जेव्हा x 0 तेव्हा y पण 0, x पण 0 y पण 0. 0 0 चालतो. आपण एक बिंदूच आहे. 0 0 आला. आता आपण काय करायचं ह्या रेषेचा आणि ह्या रेषेचा आलेख काढायचा. कसा काढायचा पाहिजे. आता हा समजायचा आपला आलेख कागद आणि त्याच्यावर आपण काय करायचे x अक्षाने y अक्ष काढायचे. इकडे 0 1 2 3 4 5 6 जेवढे बसतील तेवढे काढायचे. इकडे -1 -2 -3 -4 -5 -6. हा जो आडवा आहे ना त्याला x डॅश हे नाव द्यायचं. हा द्यायचा y डॅश वरती 1 2 3 4 5 6 7 जेवढे बसून तेवढे काढायचे. -1 -2 -3 -4 -5 -6 म्हणजे आले कागदावर जेवढे बसून तेवढे काढायचे. पहिला बिंदू बघा इथं प्रमाण द्यायचं. प्रमाण x o x डॅश 1 सेंटीमीटर बरोबर 1 आणि y o y डॅश 1 सेंटीमीटर बरोबर 1 हे प्रमाण द्यायचं. पहा 1 2 x चा 1 y चा 2 x चा 1 y चा 2 ह्या दोघांचे एकत्रीकरण कुठे होणार या ठिकाणी होणार. बघा पहिला x चा 1 y चा 2 आला. 3 वजा 1 x चा 3 y चा वजा 1 x चा 3 y चा वजा 1 तो बिंदू इथं आला. 5 वजा 4 x चा 5 y चा वजा 4 तो बिंदू इथं आला. 3 बिंदू ह्या अशा एका लाईन मध्ये आले पाहिजे बरोबर असे म्हणजे जोडायचे. हे 3 बिंदू असे एका लाईन मध्ये बरोबर जोडायचे. तिन्ही असे एका लाईन मध्ये जोडायचे. असे हे 3 बिंदू ना एका लाईन मध्ये येतात बरोबर ते. आता हाताने काढल्यावर थोडं मागे पुढे होणार ते पट्टीने काढल्यावर बरोबर ते येतं. आता हा 3 वजा 1 हा बघा डबल एकच बिंदू आला बघा. डबल 3 वजा 1 ह्याचा पण याचा काय संबंध नाही पण असा बिंदू एकत्र येऊ शकतो. 6 वजा 2 x चा 6 y चा वजा 2 तो बिंदू इथं आला. हा ऐकन आहे का 2 झाले बिंदू. 0 0 0 0 म्हणजे x पण 0 y पण 0 हा इथं बिंदू आला. हे 3 बिंदू आले बघा एका लाईन मध्ये. हे आणि असं जोडायचं पुढे असं जेवढं वाढवायचं तेवढं वाढवायचं. ही रेषा कोणती आली पहिली रेषा 3x अधिक 2y बरोबर 7 आणि ही आली x अधिक 3y बरोबर 0. दुसरी रेषा ही दुसरी रेषा आली पहिली आली अशी
आणि ह्या दोघांचा आता जेथे छेदनबिंदू आहे तो उल्लेख करायचा. काय द्यायचं? 3x अधिक 2y बरोबर 7 आणि x अधिक 3y बरोबर 0 या रेषांच्या छेदनबिंदूचा निर्देशक 3 वजा 1 आहे असं लिहायचं. म्हणून उत्तर शेवटी x बरोबर 3 y म्हणजे किती आला? वजा 1. 3 वजा 1 हे त्याचं उत्तर आलं. हे समीकरण आपण जर सोडवली त्याचं उत्तर 3 आणि वजा 1 हेच येईल. कसंही सोडवलं तरी 3 वजा 1 हे त्याचं उत्तर येणार. अशा प्रकारे तुम्ही ग्राफच्या गणिताचा म्हणजे आलेखाने एक समीकरण सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करा. म्हणजे तुम्हाला या आलेखाची भीती वाटणार नाही. म्हणजे अशा प्रकारचं कसंही गुंतागुंतीचं समीकरण आलं तर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला अचूक असा आलेख काढता आलं पाहिजे. धन्यवाद.